PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली होती। मात्र दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली असली तरी अजूनपर्यंतही शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीचा निधी जमा झाला नसल्यानं शेतकऱ्यांना दिवाळी अंधारातच साजरी करावी लागणार असल्याचं चित्र निर्माण झालंय। या बाबतीत काँग्रेस पक्षाच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्यात आंदोलन करण्यात आलं। मोर्शी तहसील कार्यालयात सुद्धा काँग्रेस पक्षाच्या वतीनं हातावर बेसन भाकर खाऊन आंदोलन करण्यात आलं। आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदारांना सुद्धा बेसन भाकरीचा नैवेद्य दाखवून शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन असलेल्या प्रशासनाचा तीव्र निषेध केला। परंतु दिवाळीचा सण सुरू झाला असला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात कुठल्याच प्रकारचा निधी जमा झाला नसल्यानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या व्यथा शासन दरबारी मांडण्यात आल्या। यावेळी काँग्रेस पक्षाचे इंजिनियर मिलिंद कांबळे, मुरली नाना डहाणे, प्रफुल्ल चिखले, मोर्शी शहर काँग्रेस कमिटीचे भूषण कोकाटे, श्यामभाऊ बेलसरे, डॉक्टर धनंजय तट्टे, रमेश काळे तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।